हा पुत्र कोणाचा आहे? गौरी हाराचा आहे. मग गौरी हाराचा पुत्र मग दिसायला इतका कुरूप का हो? काय असं नेमकं की कान बघितले तर सुपासारखे, डोळे छोटे छोटे, पोट बघितलं तर खूप मोठं आणि सोंड, हा नेमका प्रकार काय? तर ह्याच्या मागे जर आपण भावाने बघितलं, कर्मकांड बाजूला ठेवलं, तर गणपती बाप्पाकडून खऱ्या अर्थाने आपल्या पिढीला शिकायचं आहे की सुपासारखे कान करा, प्रचंड मोठे कान असावे. कुणी काही आपल्या कानात सांगत असलं तरी ते आपल्या बुद्धीने त्याच्यावरती मंथन करावं, विचार करावा आणि मग आपण त्या ठिकाणी व्यक्त व्हावं. परंतु असंख्य लोकांचं ऐकून घेत असताना बघण्यासाठी मात्र आपल्याला सूक्ष्म दृष्टी करायची, म्हणून गणपती बाप्पाचे डोळे बारीक. मग आपण जग बघत असताना कोणत्या दृष्टीने बघायचं आहे? सूक्ष्म दृष्टीने बघायचं आहे. आणि सूक्ष्म दृष्टीने बघून जगाचं ऐकून हे सगळं आपल्या मेंदूमध्ये मंथन करून चांगल्या गोष्टी व्यक्त करायच्या. उर्वरित गोष्टी मात्र मोठं पोट आहे, त्या पोटात काय करायचं आहे? साठवून ठेवायच्या. या अर्थाने जर आपण गणपती उत्सव साजरा केला तर आपण यशस्वी झालो. विठ्ठल